ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचे प्रथम नमन करुणी गणनाथा उमा शंकराच्या सुता चरणावर ठेवणी माथा साष्टांगाता दंडवत महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय धातुन इंद्रहिं समागत्य तिष्ठन्द मानंद कन्नम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे पांडुरंगा करू प्रथम दाने को दे दाने सारो 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 ये दादा दाने को दे दाने सारो बाबा जी सद्गुरु का सतुकार बाबा जी सद्गुरु का सतुकार बाबा जी सद्गुरु का सतुकार दादा दाने को दे दाने सारो बाबा जी सद्गुरु बाबा जी सद्गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कैलास राणा शिवचंद्रमोणी परींद्र माथा मुकुटी जळाणी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझ वीन शंभो मज कोण तारी जयांचे केली या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पाया वरी मस्तक हे पाया वरी मस्तक हे पाया वरी मस्तक हे पाया वरी वार करी संताचा वार करी संताचा वार करे संताचा वार करे मस्तक हे पाया वरी वार करी संताचा वार करी संताचा मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवा विनाम प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी हरि कीर्तन रूपी सेवेकरता सादर केलेला भंग महान भगवत भक्त पंचमे निर्माते वैराग्य संपन्न सदैव वैकुंठाला जाणारे तसेच इंद्रदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे असणारे गुरु श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार यांचा भंग असून प्रस्तुत भंगात श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय धर्माच्या अनुषंगाने समाजाला उपदेश करतायत. विठ्ठल धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवा विनाम. सेवेला सुरू करण्यापूर्वी कार्यक्रमाचा अल्पसा पर्याय असा प्रतिवर्षाप्रमाणे आणि याही वर्षी या श्री क्षेत्र खऱ्या अर्थानं श्री जोगेश्वरी कालभैरवनाथ यात्रा महोत्सवानिमित्त श्री भैरवनाथ शिवमहापुराण व ज्ञानयज्ञ या ठिकाणी कीर्तन महोत्सव आयोजित केलेला आहे आणि त्यानिमित्तानं प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अतिशय सुंदर या ठिकाणी कार्यक्रमाचं प्रयोजन नियोजन आपण या सज्जना हो या ठिकाणी केलेलं आहे. त्यातील आजची ही
6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी माझ्याकडे आली, त्यासाठी समस्त ग्रामस्थ सप्ताह कमिटी यांचा अंतःकरणातून हृदयातून धन्यवाद आहे। ही सेवा या ठिकाणी मला प्राप्त होत असताना ज्यांच्या विशेष संपर्कातून या ठिकाणी सेवा मला प्राप्त झाली, या ठिकाणी हरिभक्तपरायण या कार्यक्रमाचे मार्गदर्शक या ठिकाणी श्री प्रल्हाद महाराज भंडारी, जामकर फडाचे मालक आदरणीय प्रल्हाद महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा। महाराजांच्या संपर्कातून तसेच माझे परमस्नेही जिवलग मित्र या ठिकाणी सचिनदादा शेरे यांनी या ठिकाणी संपर्क साधला आणि त्यांच्या संपर्कातून या ठिकाणी सेवा सजन माझ्याकडे आली। या खऱ्या अर्थानं अंतःकरणातून महाराज आपलंही धन्यवाद आहे, सचिन भाऊ शेरे यांचंही धन्यवाद आहे। मागील वर्षी या ठिकाणी कीर्तन करण्याचा योग आला आणि मागील वर्षी सांगून गेलो होतो मी पुन्हा येईन आणि म्हणून या ठिकाणी आपण मला ही पुन्हा आणलं, म्हणून आपल्या अंतःकरणातून हृदयातून या ठिकाणी धन्यवाद आहे। अतिशय सुंदर या कार्यक्रमाचं नियोजन प्रयोजन प्रसंगी या ठिकाणी केलेलं आहे। प्रसंगी या ठिकाणी परिसरातून पंचकृषीतून आलेले श्रोतमंडळी आहेत, त्यांचं अंतःकरणातून धन्यवाद आहे। सामाजिक क्षेत्र असेल, धार्मिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, सहकार असेल, कला असेल, क्रीडा असेल, कृषी असेल, अनेक क्षेत्रातील मंडळी या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित आहेत। आपल्या अंतःकरणातून हृदयातून सगळ्यांचं धन्यवाद आहे। या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी गायनाचार्य, मृदंगाचार्य, टाळकरी वृंद या ठिकाणी उपस्थित आहेत, आपल्या हृदयातून धन्यवाद आहे। प्रसंगी माता भगिनींची उपस्थित आहे, आपल्या हृदयातून या ठिकाणी धन्यवाद आहे। या कार्यक्रमाच्या प्रसंगी साऊंड सिस्टीम आहे, त्यांचं हृदयातून धन्यवाद आहे। अतिशय सुंदर या ठिकाणी गायनाची साथ लाभली, सर्वच गायनाचार्यांचं हृदयातून धन्यवाद। गायनाची साथ करण्यासाठी पहिली ज्यांनी सुंदर चाल गायली हरिभक्तपरायण बंडू महाराज या ठिकाणी आदरणीय बंडू महाराज आहेत, महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा। महाराजांचं या ठिकाणी हृदयातून धन्यवाद आहे। त्यांना साथ केली हरिभक्तपरायण मातुरे महाराज, नवनाथ महाराजांनी आधी मला खऱ्या अर्थानं पलीकडच्या काही भागात कीर्तनाला साथ केलेली आहे। नवनाथ महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा, त्यांचं हृदयातून अंतःकरणातून या ठिकाणी धन्यवाद आहे। या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी गायनाची साथ करण्यासाठी हरिभक्तपरायण शहाजी महाराज वाजवा, त्यांच्यासाठी टाळी, त्यांचं हृदयातून धन्यवाद आहे। या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी हरिभक्तपरायण उद्धव महाराजांचं नाव विसरतो, महाराजांनी याही आधी मला 7-8 कीर्तनाला साथ केली, महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा। महाराजांचा आवाज फार छान आहे। या ठिकाणी या कार्यक्रमाच्या प्रसंगी हरिभक्तपरायण उद्धव महाराजच का वाजवा, त्यांच्यासाठी भी जोरदार टाळी वाजवा। तसेच हरिभक्तपरायण वारकरी भूषण तुकाराम महाराज या ठिकाणी आदरणीय वारकरी भूषण तुकाराम महाराज या ठिकाणी आहेत, महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा। महाराजांचं हृदयातून धन्यवाद आहे। या कार्यक्रमाच्या प्रसंगी सर्वांचं धन्यवाद। पक्वादाची साथ करण्यासाठी हरिभक्तपरायण युवराज महाराज, तुम्ही आधी साथ केलेली बहुतेक मागच्या वर्षी होते काय तुम्हीच? हा, महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा। अतिशय महाराजांच्या हातात वजन आहे, या ठिकाणी गोडवा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा तुमचा स्वभाव नम्र आहे। या ठिकाणी तुमच्या स्वभावात जे नम्रता आहे, जी लीनता आहे, या ठिकाणी तुम्हाला कलाकार क्षेत्रात फार मोठी करून गेली, म्हणून या ठिकाणी तुमच्याकडे जे वादन आहे सगळ्यांना समजून घेणारं वादन आहे, म्हणून तुमचं हृदयातून धन्यवाद आहे। या ठिकाणी युवराज महाराज आपल्या अंतःकरणातून धन्यवाद। साऊंड सिस्टीम ज्यांची त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा, त्यांचं हृदयातून धन्यवाद आहे। फक्त अशीच थोडी साथ राहू द्यात, नाराज होऊ नकाच वारंवार तुम्ही। या ठिकाणी अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम आहे, तुमचं हृदयातून धन्यवाद आहे। या ठिकाणी कुणाचं नाव राहिलं का? हां, सगळे झाले। ज्ञानेश्वर महाराज, रामेश्वर महाराज आदरणीय विद्यार्थी या ठिकाणी आदरणीय रामेश्वर महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा। महाराजांचं या ठिकाणी हृदयातून धन्यवाद आहे। महाराज तुमचंही अंतःकरणातून धन्यवाद। आता काय माझं मतदान इथलं नसल्यामुळे मला काय सगळ्यांची नावं माहिती नाही, ज्यांची नावं माहिती ती देव आहेत, ज्यांची घेतलीत ती राहिलीत ती महादेव आहेत, त्यामुळे महादेवानी कोणी नाराज व्हायचं नाही। महाराजांनी एवढीच नावं का घेतली, बाकीची नावं का घेतली नाही? सगळ्यांचं अंतःकरणातून या ठिकाणी हृदयातून सज्जन हो धन्यवाद आहे। या कार्यक्रमाच्या प्रसंगी यूट्यूबची जी शूटिंग आहे, या ठिकाणी माझे परमस्नेही जिवलग मित्र या कार्यक्रमाच्या प्रसंगी आज उपस्थित आहेत। वारकरी गोडवा यूट्यूब चॅनलचे सर्व या ठिकाणी अमोलदादा या ठिकाणी आहेत, अमोलदादा बोराटे यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा, त्यांचं हृदय। तसं धर्माच्या कामाला बोलायला मी घाबरत नाही, पण मला असं म्हणायचं सज्जन आहो आणि हिंदुत्वावर बोलायला वक्तेने ही परखडच असावं। तुमच्या या सप्ताहातली सर्व कीर्तनं हे वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी प्रत्येकाने चिंतन मांडलंय, पण आजची जबाबदारी या ठिकाणी माझ्याकडे तुम्ही वेगळ्या पद्धतीने दिली आहे। खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजीराजे, धर्मवीर शंभूराजे, प्रभू रामचंद्र आणि अनेक विषयांना स्पर्श करण्याच्या अनुषंगानं चिंतन मांडणार आहे। अभंग श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबा यांचा आहे। अभंग बऱ्यापैकी टाळकऱ्यांच्या, वारकऱ्यांच्या, गायनाचार्यांच्या परिचयाचा आहे। सज्जन हो, अभंगाचा पहिला शब्द धर्म आहे आणि या धर्म या अनुषंगानं जगद्गुरु तुकोबाराय आपली भूमिका मांडत असताना समाजाच्या प्रती या ठिकाणी धर्माच्या अनुषंगानं उपदेश करतायत। या अभंगाचा जर गोडवा पाहिला
तर या अभंगात खऱ्या अर्थानं धर्म अनुषंगानं तुकोबारांनी काही महत्त्वाच्या गोष्टी आमच्या समोर मांडलेल्या आहेत आणि म्हणून या ठिकाणी ही सेवेसाठी हा अभंग आणि म्हणून सज्जन हो प्रल्हाद महाराज आदरणीय आपल्या सगळ्यांचं हृदयातून धन्यवाद आहे कारण आपण कोणत्याही प्रकारची जात धर्म आणि पंथ न पाहता थेट माझ्या वाणीवर विश्वास दाखवला म्हणून तुमचं धन्यवाद आहे। विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ किंवा याता याती धर्म नाही विष्णुदासा यारे यारे लहान थोर सकळांची येथे आहे अधिकार। अनेक प्रमाणे देता येतील त्या पद्धतीने सज्जन हो काय झालं माहिती का माझा एक व्हिडिओ आमच्या अमोल भाऊनीच व्हायरल केला मध्यंतरी ते त्यांनी व्हिडिओ व्हायरल बी केला आणि चुकून माझा नंबर बी टाकला त्यामुळे किमान 8 दिवस मला झोप नव्हती। त्यांना वाचायला रोज 140 ते 130 फोन यायचे दिवसापासून ते 10-10 5-5 मिनिटाला फोन त्याच्यात एक शब्द सरळ बोललेलो आज पुन्हा एकदा बोलून जाईन हे मुद्दा म्हणून सांगितलं का कारण की अलीकडचा काळ फार भयानक आहे। या ठिकाणी सज्जन हो फार वेगळं वातावरण या ठिकाणी महाराष्ट्रात उभं आहे अखंड भारतात उभं आहे। आपण या ठिकाणी थेट माझ्या वाणीवर विश्वास दाखवला आहे म्हणून आपलं धन्यवाद आहे। पण काही ठिकाणी आमची कीर्तनं घेऊन कॅन्सल झालीत म्हणजे काय झालं आता बघा तुम्ही हमला कुठं झाला आहे या ठिकाणी दहशतवाद्यांचा हमला काश्मीरमध्ये झाला तिथे विचारलं गेलं ही आपल्यासाठी फार दुर्दैवी गोष्ट बरं का फार दुःखदायी आणि क्लेशदायी गोष्ट आहे। या ठिकाणी जम्मू काश्मीरमध्ये जो हमला झाला खऱ्या अर्थानं हमला होण्याचा विषय तो वेगळा आहे पण हिंदू आहे म्हणून मारणं हा विषय सगळ्यात महत्त्वाचा लक्ष देऊ नये का हा विषय आमच्यासाठी फार भावनिक विषय आहे आणि हा विषय याच्यासाठी बोलावा लागेल सज्जन हो हे कुणाचं मन दुखवण्यासाठी नाही बोलत पण जर आम्ही काही वर्षांपूर्वी एक गोष्ट ऐकत आलेलो आहे की दहशतवाद्यांना आतंकवादींना यांना धर्म नाही यांना जात नाही जर यांना धर्म नाही यांना जात नाही तर धर्म विचारून का मारावं हा सगळ्यात महत्त्वाचा आणि म्हणून ज्यांनी खऱ्या अर्थानं ज्यांना गोळी लागली जे ग्रतप्राण झाले या सर्वांना या कार्यक्रमाच्या प्रसंगी मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। हा खऱ्या अर्थानं आमच्या भारतासाठी ही पाहिली तर फार क्लेशदायक गोष्ट यासाठी सज्जन हो एवढी सर्व सुरक्षा सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे तरी काही गोष्टींना या ठिकाणी सज्जन हो आज कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त झाले महाराज कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त झाली समोरासमोर गोळ्या मारल्या गेल्या हो समोरासमोर गोळ्या मारल्या गेल्या। मला काय म्हणायचे सज्जन हो मग आम्हाला असं जाणवतं आम्ही रोज छत्रपती शिवाजीराजे रोज धर्मवीर शंभूराजे कीर्तनात सांगतो आणि आमचं प्रामुख्यानं सांगण्याचं हे वाक्य आहे की छत्रपती शिवाजीराजेंची युद्ध ही स्वराज्यासाठी होती बरोबर। मग छत्रपती शिवाजीराजेंची युद्ध जर स्वराज्यासाठी होती तर आता एक प्रश्न मोठा पडलाय की आदिलशाही निजामशाही कुतुबशाही आणि मुघल यांची युद्ध स्वराज्यासाठी होती महाराष्ट्र घेण्यासाठी होती का धर्म प्रस्थापित करण्यासाठी होती हा सगळ्यात मोठा प्रश्न लक्ष देऊ नये का ज्याला या प्रश्नाचं उत्तर कळलं तो लय भाग्यवान नाही हुशार आहे एवढं सोपं नाही। जर महाराज इथं जर परकीयांची आक्रमणं ही फक्त महाराष्ट्रच घेण्यासाठी झाली तर या ठिकाणी आज जम्मू काश्मीर ठिकाणी धर्म विचारून मारलं याचा अर्थ परकीयांनी आक्रमणं ही धर्म प्रस्थापित करण्यासाठी केली लक्ष देऊ नये का आणि मग याच्यासाठी आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं आणि हे फार आमच्यासाठी गरजेचं आहे। याच्यासाठी प्रत्युत्तर द्यावा असं लागेल सज्जन हो याच्यात वारकरी संप्रदायाचा सगळ्यात मोठा रोल आहे। वारकरी संप्रदायात सगळ्यात मोठा रोल यासाठी आहे कारण की वारकरी संप्रदाय सगळ्यांना घेऊन चालणारा वारकरी संप्रदाय इथं जात पंथाचा भेद नाही। आज आमच्या या लेकी सगळ्या उभ्या आहेत ही लेकरं उभी आहेत आई आता तुमच्याकडे मोठी जबाबदारी धर्माची मी म्हणत नाही तुम्ही तलवारी द्या लेकरांना हातात पण आपली लेकरं जर टाळ घेऊन उभी राहिली तरी धर्माच्या कामाला उभी आहेत लक्ष नाही का ती टाळ घेऊन उभी राहिली ना तरी धर्माच्या कामाला उभी आहेत। आणि मला माहिती आहे सज्जन हो याचं प्रत्युत्तर अहो ते पाकिस्तानचं एक याडपाट आहे तो म्हणला तुमचे पोलीस बांधून ठेवा आमचे काही येतील सगळे तुमचा भारत नेस्तामून करतील त्याचं नाव नाही घेत बरं का या व्यासपीठावर हे व्यासपीठलाही पवित्र आहे। थोडंसं प्रल्हाद महाराज मी मोकळं कीर्तन करणार आहे ऑन कॅमेऱ्यात 3 शूटिंग चालू आहेत मैं किसको डारता नाही काय नाही माझं कीर्तनच असं असते प्रत्येक कीर्तन शेवटचं म्हणून चालतो। रामेश्वर महाराज आम्ही या गोष्टी बोलल्या पाहिजेत रामेश्वर महाराजच ना बरोबर ना हां या गोष्टी आम्ही बोलल्या पाहिजेत या गोष्टी बोलल्या नाहीत तर मागचे दिवस पुढे यायला फार वेळ लागणार नाही लक्ष नाही का पुन्हा एकदा आपल्या नरड्यावर तलवारी ठेवतील पुन्हा एकदा बंदुकी डोक्यावर ठेवतील आणि पुन्हा एकदा कत्तलखाने उभे राहतील या सगळ्या गोष्टी संपवायच्या असतील तर आम्हाला धर्मावर बोलावं लागेल आम्हाला धर्मावर बोलावं लागेल आणि म्हणून हिंदुत्व हा सगळ्यात मोठा धर्म या जगाच्या पाठीवर मानला गेला आहे का माहितीये का हिंदुत्वाची तत्व आहेत ती सगळ्यांना सांभाळून घेण्याची तत्व आहेत सगळ्यांना सांभाळून अहो मला सांगा ना आज तुमच्या मनात जरी जात आली असती तरी मुसलमानाचा माणूस इथं बोलावला असता का
लक्ष देऊ नाही का मला काय सांगायचंय? जर तुम्ही मुस्लिम व्यक्तीला कीर्तनाला उभं केलं, तुम्ही प्रेम देताय, याचा अर्थ हिंदुत्व कधीच जातीभेद करत नाही. लक्ष देऊ नाही का? कारण आपण सगळे हिंदू आहोत. मग जर हिंदू धर्मानं जातीभेद केला नाही, मी कुठल्या धर्मावाला नावं नाही ठेवत, ज्याच्या त्याच्या पद्धतीनं त्याला अभिमानच असावा आणि नक्कीच असावा. पण सज्जन हो, ही फार दुःखदायी घटना आहे. अहो, लहान लहान लेकरं आज अनाथ झाली असतील. आज केवढा मोठा प्रसंग ओढवला. पण तर ते युवराज महाराज, ते पाकिस्तानचा तो एक जण म्हणला, मग तुम्ही फक्त पोलीस बांधून ठेवा आणि मग बघा आमचा पाकिस्तान तुमचा भारत नेस्ता नमूद करेन. ते एअरपोर्टाला म्हणावं, पोलीस नाही, आमचे गडी बी बांधून ठेवतो. या रणरागिणीच्या मनगटात एवढी ताकद आहे, अख्खा पाकिस्तान नेस्ता नमूद करते. लक्ष नाही का मला काय सांगायचंय? आज तुम्ही जबाबदारी घेतली पाहिजे प्रत्येकाने. सज्जनाव, हे सांगायचं तात्पर्य असं आहे, अहो माझं कीर्तनच असं, मी हैदराबादला अफजल खान पडतो. ही दाढी काय अफजल खानाची काय? गेले काय करी तुम्ही? महाराजांच्या मावळ्याची दाढी. लक्ष नाही का? ते एक येड आहे तिकडं, तो म्हणला जरा आवाज द्या बरं. तो म्हणला हम घर घर में अफजल पैदा करेंगे. साहेब, त्याला तिथं जाऊन सांगितलं, तू घर घर में अफजल पैदा कर, पण आमचे शिवरायांचे मावळे घर में घुस कर अफजल मारेंगे. ही ताकद या मावळ्यांची. लक्ष नाही का? महाराष्ट्र 18 पगड जाती आणि 12 बोलीत यांनी समृद्ध झाला. मग आम्ही कुठून आलो? आम्ही पाकिस्तानातून इथं आलोय का? एक जणांनी मला काल परवा फोन केला, म्हटले महाराज जम्मू काश्मीरमध्ये हमला झाला, तुमच्या कीर्तनावर काय फरक झाला का? म्हणलं माझ्या कीर्तनावर फरक व्हायला आणि हमल्याचा आणि कीर्तनाचा काय संबंध तरी का? नाही म्हणले. लोक म्हणले मग मुसलमानाचं नाही बोलवायचं. अरे म्हणलं ते तुझ्या मनात आलं, बाकीच्यांच्या नाही आलं. लक्ष नाही का मला काय म्हणायचे? सज्जनाव, अहो आम्ही काय आदिल, निजाम, कुतुब, मुघल यांच्याकडून इथं आलो का? आमची परंपरा आहे का? संत कबीर, शेख मोहम्मद बाबा आणि अनगडशाह फकीर, ही जी सुफी संतांची परंपरा या मातीत समृद्ध झाली. अनगडशाह फकीर म्हणजे संत परंपरेतले जगद्गुरु तुकोबारींच्या समकालीन. संत कबीर सगळ्यांनाच माहिती आहे. शेख मोहम्मद बाबा, तुकोबारांचं कीर्तन चालू झालं, मंडपाला आग लागली. शेख मोहम्मद बाबांना तिकडं कळलं मंडपाला आग लागली. शेख मोहम्मद बाबांनी हात सोडले आणि मंडप तिकडे विझला. ही शेख मोहम्मद बाबांची या ठिकाणी किमया. लक्ष नाही का? हे सांगितलं कशापायी? या संतांनी एक वेगळी परंपरा इथं समृद्ध केली या महाराष्ट्रात. आणि म्हणून आम्हाला या सर्व गोष्टी बोलाव्या लागतील. आणि निश्चितच खऱ्या अर्थानं आज पुन्हा एकदा त्याच छत्रपती शिवाजी राजांच्या हिंदुत्वाची गरज आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला आहे. आज गरज आहे धर्मवीर शंभूराजांच्या हिंदुत्वाची गरज महाराष्ट्राला आहे, जो सगळ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी मोठं कार्य करल. लक्ष देऊ नाही का? आणि याच्या मागे एवढंच उद्देश आहे. मला काय म्हणायचंय, आपल्याला कळलं पाहिजे हो हिंदुत्व, खरंच कळलं पाहिजे महाराज. बघा ना, मी कुठल्या धर्म, आपण आता गावाकडे कसं होतंय, मुस्लिम समाज, मराठा समाज किंवा अदर सगळे समाज सगळे मिळून एकवटून राहतात. इथं काय जाती धर्माचा विषय जास्त येत नाही. काही ठिकाणी थोडासा विषय होतो. पण लक्ष देऊ नका मला काय सांगायचंय. याचं तात्पर्य असं आहे, सज्जन हो, तुम्ही कोणी आहे, तुमचा एखादा जोडीदार मुस्लिम समाजाचा असताना त्याच्या छोट्या 5 वर्षाच्या पोराला तुम्ही कलमा विचारा, त्याला तुम्ही नमाज विचारा, त्याला इतिहास. आणि आपल्या 35 वर्षाच्या टोनग्याला गायत्री मंत्र येत नाही. नाही कळलं का तुम्हाला? हे जड जाते का? हे बोललं पाहिजे. आपल्याला का नाही आलं पाहिजे? आपल्या धर्माबद्दल का नाही आली पाहिजे? आपल्या लेकरांना ज्ञानेश्वरीची पहिली ओवी आलीच पाहिजे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आणि आत्मरूपा. आज या लेखी इथं उभे आहेत ना, ही महाराष्ट्राची शान आहे. ती लक्ष देऊ नाही का? यांच्या हातात महाराष्ट्र आहे. ही लेकरं उभी आहेत ना, यांच्या हातात महाराष्ट्र आहे. सज्जनाओ, आणि म्हणून आपण हे सज्जनाओ जपण्याचं काम करू. प्रल्हाद गुरुजी, तुम्ही हे सप्ताह करणं म्हणजे धर्माचं काम आहे. हे काय एवढं सोपं आहे का? अहो, एका दिवसाचं कीर्तन म्हणजे एका मुलीचं लग्न, एका दिवसाचा खर्च, एवढं सोपं नाही सज्जनाओ. एवढं संघटन करतं. बरं, तुम्ही मला हे म्हणायला लावलं नाही बरं का, मी माया मनाने म्हणतोय. म्हणजे लोक मला म्हणतात महाराज अर्धा तास आधी या. आणि काय होते माहिती गुरुजी, ही मोठ्या मनाची माणसं आहेत. ते म्हणले महाराज फार सुंदर समाज आहे, फार चांगली लोक आहेत, सगळे मिळून कार्यक्रम करतायत, म्हणून कार्यक्रमाची उभारणी फार मोठी आहे. लक्ष देऊ नाही का? आणि सगळ्यांच्या ताकदीने. म्हणजे एकटे प्रल्हाद महाराज नाही करत, आमचं काहीच नाही. आम्ही सुरुवात केली, पण सगळ्यात महत्वाचं योगदान या बसलेल्या श्रोत्यांचं आहे. म्हणून या ठिकाणी तुमचं सगळ्यांचं धन्यवाद आहे. आपण धर्माच्या कामाला एकवटून काम करतायत. सगळ्या कीर्तनकारांनी चांगली चिंतन मांडलीत, एक नंबर. लक्ष देऊ नाही का? आज थोडी वेगळी जबाबदारी घेऊन तसं प्रमुख काम पाहिलं गेलं तर नामस्मरण, देवाचं नाम घेणं हे एक धर्माचं काम आहे. लक्ष नाही का? ज्याच्या मुखात देवाचं नाव आहे. आणि आहे उद्धव महाराज धर्माचं काम करायला एवढ्या लांब तुकोबाराय आले, धर्माचंच काम करायला आले. बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून. तुकोबाराय इथले नाहीत, तुकोबाराय आले कुठून याच्यासाठी प्रमाण आहे. आम्ही वैकुंठवासी आलो या कारणासी, आम्ही वैकुंठवासी
आलो याच कारणासे बोलिले जे ऋषी सात भाव वरताया झाडू संतांचे मार्ग आदराने घडले सगळं उचिताचा भाग शिवला तसे बोलिले जे ऋषी सात भाव वरताया झाडू संतांचे मार्ग आदराने घडले वाजवा टाळीन मग काय आता आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी बोलिले जे ऋषीसाच भावे वर्ताया सजना हो झाडू संतांचे मार्ग आणि आड राणी भरले जग या आड रणात भरलेल्या जगाला आम्ही सन्मार्गाला लावण्यासाठी आलो रामेश्वर गुरुजी तुकोबा इथले नाहीत वैकुंठातून आलेत आणि अजून मोकळंच बोलू का तुकोबा येतच नव्हते ते विठोबानी सांगितलं तुका तुला जावं लागल तुका म्हणला देवा मृत्यू लोकातील लोक लय वांगाळेत चांगलं काम करायला लागलं की माग वरत्यात जाणार नाही म्हणले मी त्यांच्यात देव म्हणले तुका अरे ती वांगाळ मीच बांधा वांगाळ कळलं ना तुम्हाला हो लाडकी बहीण योजना वांगाळ कळलं का नाही कळलं वांगाळ म्हणजे आपल्यातला एखादा पुढे जायला लागला की आपलीच माग वरत्यात आजपर्यंत लय मोठा प्रश्न आहे आज लक्ष नाही का सजनाव एखादा चांगलं आणि त्यातल्या त्यात लय राजकारणात राजकारण नाही राहिलं आमच्याकडे लय राजकारण आहे हे म्हणजे एवढं रगील आहे ते कुणालाच रेंजला नाही येऊन देत यांनी जर ठरवलं गायकाला नीट गाऊन द्यायचं नाही ते कुणालाच प्रमाण नाही तुला आणि ते मुद्दा म्हणून करीत तसं ते पकवाजाने जर एखादा बोल वाजवला त्याला म्हणतो आडवच वाज आता वाजू दे ना वाजवतोय तर घेतोय आनंद तो आपला कीर्तनकर पक्षी अंगाने उतरती ते का गुंतून राहते वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी आता जे आमचं काम आहे ते आम्ही करायचं म्हणजे काय करायचं तुम्हाला सांगायला नको कीर्तन करायचं जे मिळलंय ते व्यवस्थित घ्यायचं व्यवस्थित आहे का बघायचं म्हणजे केला इशारा व्यवस्थित असणार लक्ष ते एवढ्या लांबून आलंय सोपं घरी का 600-700 किलोमीटर कुठून निघालोय केव्हा निघालोय आम्ही सरळ जशी तुम्ही आमची वाट बघता ना तसं आम्हाला इथं लवकर पोहोचायचं असतं सज्जनावर लक्ष नाही का फार मोठा प्रवास असतो एवढी नजर चुकली ना तरी आम्ही घरी जात नाही हे सांगायचं तात्पर्य सज्जना हो आणि मग जगद्गुरु तुकोबाराय सांगतात विठोबा जाणार नाही मृत्यू लोकात विठोबानी सांगितलं तुका तुला जावं लागेल तुला धर्माचं काम करावं लागेल तुका तिथं जाऊन तुला जगाला या समाजाला यांना तुला धर्म समजून सांगावं लागेल आणि धर्माचं काम म्हणजे भगवंताची भक्ती देवाचं नामस्मरण हे धर्माचं काम आहे तुका तुका म्हणणार देवा खरं सांगू का जाईल बरं का देवा पण लई स्पर्धा आहे मृत्यू लोकात एवढी स्पर्धा आहे ही स्पर्धा का सांगितली आम्ही रोज स्पर्धा अनुभवतोय आमची ही सगळी गायक मंडळी आता मित्रमंडळी आहेत म्हणून नाही तर परवा दिवशी एक कीर्तन झालं गुरुजी बरं का उद्धव बाबा आणि मला एक गायक येऊन सहज म्हणला महाराज कशी काय जिरावली बाजूच्याची जिरवाय आलता होय रे इथं तुम्हाला खरं सांगू का म्हणजे महाराज त्याला माझ्या माग म्हणता नाही आलं एक मोठी गोष्ट सांगतो महाराज माग म्हणता आलं नाही हा खरा परमार्थ नाही सोबत म्हणता आलं पाहिजे हा खरा परमार्थ आहे विठ्ठल पण परमार्थ हे महाधन जोडी देवाचे सगळ्यांना सोबत घेऊन म्हणणं म्हणजे खऱ्या अर्थानं परमार्थ आहे हे सांगायचं तात्पर्य फार मोठी स्पर्धा उभी राहिली आणि या स्पर्धेच्या युगात तुकोबा सांगतात आम्ही खऱ्या अर्थानं उभं राहणं फार अवघड आहे फार अवघड परवा दिवशीच्या एकादशीला खऱ्या अर्थानं याच्या मागच्या एकादशीला आमचा एक जोडीदार गुरुजी निघाला त्याला म्हणलं कुठं निघाला म्हणजे भजनाला निघालो महाराज म्हणलं मी बी चाललो बरं मी त्याच्या आधी गेलो तो माझ्या मागून आला त्याला म्हणलं गड्या काय झालं आला आणि लगेच निघाला म्हणला महाराज तुमच्या आधीच मी आलो होतो म्हणले पण परत आलो म्हणले तुम्हाला दाखवायचं होतं दृश्य म्हणलं काय झालं म्हणले हे माईकवर निभांडणं करीत आहेत एकामेकाला आणि म्हणलं काय झालं म्हणले तुम्ही यायच्या आधीच माईक फेकून आणला म्हणले एकाने एकाला आता काय झालं माहिती का आणि ते काय होते गणित आता हे सगळी चांगली स्टार गाणार आहेत ज्याला लय स्वरातलं ज्ञान नाही त्याला माईकचं नाद लय त्याला जवळजवळच माईक पाहिजे आता हे काय होतं माहिती का थोड्या गुरुजी फवारण्या करायला लागतात मग रोग पडत नाही हा हे लोक लगेला एकदम एक्साइटमेंटच झाली ते म्हणले बरोबर आहे बुवा म्हणतोय ते अगदी तसंच आहे रोज आहे आम्ही याच्यात
काय झालं माहिती का, हे फार अवघड झालं. अहो गुरुजी मी गाडी घेतली नवीन, मला एकाने फोन केला, म्हणले कबीर महाराज, म्हणलं बोला, म्हणले इनोवा घेतली, म्हणलं हो, म्हणले 30 लाखाची, म्हणलं बरोबर आहे. नाही म्हणले हप्त्यावर घेतली का, म्हणलं सप्त्यावर घेतली. काय करायचं तुला, हप्त्यावर घेतली का सप्त्यावर? अहो लय उचापती लोकाला. आपल्याकडे काय चाललंय, घरासमोर 4 गाड्या आहेत त्या बघ ना, लोकांनी एक घेतली म्हणून तुझ्या कपाटात दुखते. काय झालं माहिती का सचिनराव, अहो गाडी घेणं म्हणजे आम्ही आज धर्माचं काम करतो, फिरतोय, दिवस रात्र फिरतोय, याच्यासाठीच घेतली ना, का आम्हाला कुठं फिरायला जायचंय म्हणून गाडी घेतली. लक्ष नाही का सचिनराव, हे सांगायचं तात्पर्य असे. अजून एकच वाक्य बोलू का, ओ लाडकी बहिणी नाही इकडे लक्ष द्या, तुमच्या कविला स्पर्धा आहे. परवाच 2 भगिनी म्हणत होत्या, म्हणले महाराज तिच्या आधी फॉर्म भरला आणि पैसे मला जमा व्हायचे तर तिलाच झाले, शिंदे साहेबालाच फोन लावते म्हणली. आता बरी करा, शिंदे साहेबाला फोन लावते. म्हणलं आई राहू दे. म्हणलं आता काय होतं माहिती का, गावाकडं लई कॉम्पिटिशन आहे, एखादी नटून निघाली ना लगेच 4 जणी बाहेर येतात, कुठं चालली, आता 10व्याला चालली, काय करायचे तुला, कुठं चालली. पण काय सांगायचं सचिनराव, एवढी मोठी स्पर्धा आणि तुकोबाराय सांगता देवा हे विठोबा, अरे याच्यात टिकणं फार अवघड आहे, नाही जाणार. तुका म्हणतो देवा जाईल बरं का, खरं सांगू का, पण 2 गोष्टी द्याव्या लागतील. 1 मृत्यू लोकात मरण देऊ नको, आणि 2 जर समाजाने त्रास दिला धर्माचं काम करत असताना तर मुरारी म्हणून तुम्हाला घ्यायला आला पाहिजेच, आणि मग जातो धर्माच्या कामाला. अरे तुकोबाराय महाराजांनी प्रमाण दिलं, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाने आले. पण समाजाला संत कळले नाहीत आणि आता संत राहिले नाहीत. संतांनी जे कार्य केलं ते परमात्म्यासाठी केलं, ते समाजासाठी केलं. संतांची व्याख्या सांगू का सजन हो, ज्यांनी सदरे घातले पण ज्यांच्या सदरेला खिशे नव्हते ते संत होते. आणि तुम्ही म्हणता महाराज तुमची पावलं आमच्या घरी लागली, पार पण शर्टाला खिसा आहे ना आमची पावलं लागली पाहिजे. म्हणजे मला काय सांगायचे, ज्याला कळते ते लय हुशार आहे, ज्याला नाही कळत ते कधीच झोपून गेले, त्याला काही नाही पडलेलं. ते मस्तपैकी अभी तुम रेटा के खाके आएले, जो होएगा बाबा तुम्हारा अभी नियोजन लगाओ, हम हमारा नियोजन लगाते. जेवढी माणसं झोपलेली आहेत त्यांच्यासाठी माझ्या गाडीत शाल श्रीफळ आणल्यात, मग असे अमोलभाऊ तुम्हाला दाखवलेले, मग प्रत्येकाला आणले. मी कमी पडलं तर अजून आणू आपण, पण शेवट सत्कार घेऊ त्यांचा. ती लय भाग्यवान. कीर्तनात कुणाला बी झोप नाही येत. एक अहो झोपेच्या गोळा घ्यायला लागतात लोकांना झोप यायला, इथं एक हरिनामाची गोळी टाकली की लगेच झोपी. लक्ष नाही का, त्यामुळे झोपणारी भाग्यवान आहेत. काही लोड घेऊ नका, लय पाय बी दुखायला लागले की लांब करून बसायचं, मोखार सारखं गाड्याकडे बघायचं नाही किती वाजले आणि बुवा कधी संपल. मला वाटण तेव्हा संपून मी लांबून आले, आज मुक्कामच करणार आहे मी, तुमच्याकडे काळजी करू नका. हा समजनाव आहे का. आणि मग ते संदत अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, मगमी कमलापती, मगमी कमलापती, तुझनानी कंटाळा हिलत ये ठाई, हिलत ये टाळील मग काय. अखंड जया तुझी प्रीती, मज दे तयाची संगती, हा मग मी करापती, तुझ बाना चांगले गायक आहेत म्हणून मी म्हणणार नाही बरं का. तुम्ही एकदम संधी घेऊन मस्त म्हणायचं. काय माहिती का, मी पांढरी 2ला पकवास लावलाय. छत्रपती शिवाजीराजे डबलला सांगायला लागते. मुळमुळीत आवाजात सांगितलं असतं मागच्या वर्षी तर बोलावलं असतं का तुम्ही मला. राजे म्हणले तानाजी कसा आहे, लय दिवस झाला आला नाही तू,
पारडगाव ना, काय गावाचं ना आपल्या, हा पारडगावला आला नाहीस. अरे 1 नंबर सप्ताह चालू आहे, गोशाळा विशाळा एकदम जिथल्या तिथे. ताना म्हणला महाराज आता काय झाले, शेलार मामाची तब्येत बिघडली. मामाला आता पहिलं काय गुडघं दुखायला लागलं, त्यामुळे आता मामाला काय लई पहिलं का चालवा ना. आता असं बोलविल का मला कोणी असं बोललं, त्याला दणकात असाय छत्रपती म्हणजे. राजगडावर महासाहेब जिजाऊ आहेत. महासाहेब सांगतात राजा दिसतो का तो कोणाना. हो महासाहेब दिसतो ना. राजा त्या कोणाण्यावर फडकणारे ते दुश्मनांचं निशाण दिसतं का. हो महासाहेब दिसतं ना. राजा तेच दुश्मनांचं निशाण आमच्या डोळ्याला जखमा करून जात आहे. आज्ञा असावी महासाहेब. राजा उतरवा ते दुश्मनांचं निशाण आणि पुन्हा एकदा फडकू द्या हा भगवा या कोणाण्यावर. राजा या कोणाण्यावर सह्याद्रीच्या दरी दरी खुऱ्यातून 18 पगड जाती 12 बलुतेदार यांना सोबत घेऊन स्वराज्याची निर्मिती करणारा, महाराष्ट्रावर भगवा फडकवणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी राजे भोसले. वाह, हे ट्रेलर हे पिक्चर विभाग आहे 1 नंबर. विठायला म्हणून हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. भगवंताचं नामस्मरण हे जनमानसां, आता बरोबर आहे आवाज, हे जनमानसांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुकोबारे आले. तुकोबारे आले कशासाठी. हा, कारण नाम हे सोपं आहे. धर्माचं काम म्हणजे नाव. रामेश्वर गुरुजी तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, देवाचं हे गुण अवघड आहे बघा. हा, नामचं कीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरी. बाकी सगळी कीर्तन अवघड आहे, पण नाम कीर्तन हे फार सोपं आहे. कारण त्याचं असं आहे युवराज बाबा, ज्या क्षणी नामस्मरण त्या क्षणी पापाचं दहन. ज्या क्षणी नामस्मरण, या धरणीने जर ठरवलं गवत उगवायचं तर 6 महिने लागतील. आणि मग गवत उगवल्यानंतर गंज लावून ठेवायची आणि मस्तपैकी गंजकडे बघायचं. आणि युवराज गुरुजी आता एक काय करायचं, काडीपिटी घ्यायची आणि गंजच्या समोर उभं राहायचं. काय वाटतं तुम्हाला, गंज जाळायला काडीपिटी लागेल का. अहो नुसती एक काडी फिरवली तरी अख्खी गंज जळेल. तृणाग्नी मिळे तृणाग्नी मिळे समरस झाले, तेच नाम केले जपता, तेच नाम केले जपता हरी. तृणाग्नी मिळे समरस झाले, तेच नाम केले जपता हरी. वाजवा टाळीन मग काय. तृणाग्नी मिळे समरस झाले. सजना हो, ज्या क्षणी नामस्मरण, ज्या क्षणी एक एवढी मोठी गंज जर एक काडी पिटीची एक काडी जाळू शकते, तर एवढं मोठं पाप एक नाम जाळू शकतो 100%. ज्या क्षणी नामस्मरण त्या क्षणी पापाचं धन. घेता नाम विठोबाचे जळतील पापाचे. एवढे मोठे पापाचे पर्वत या ठिकाणी जाळण्याचं काम एक भगवंताचं नाम करतं. म्हणून नाम हे सोपं आहे. बाकीची सगळी साधनं ऐका सजनाव, सगळी साधनं अवघड आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे अवघडे, तुझं सूक्ष्म म्हणू की स्थूल रे अवघडे, तुझं दृश्य म्हणू की अदृश्य रे अवघडे, तुझी या पार नाही गुणा माझी अल्पमती नारायणा, हेही अवघडे. आणि आता कालेचं कीर्तन आता करायला लागलो तर सकाळ होईल ते बी अवघडे. तळवे तळहात तळहात टेकत, तळवे तळहात टेकत, डाव्या गुडघ्यान रांगत, डाव्या गुडघ्यान रांगत, डाव्या गुडघ्यान रांगत. इथंच काला होईन आता. तो पण आहे ती चिंडू गेला आणि पेंधे गेले आणि गडबडी झाल्या. सांग पिंध्या हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा, सांगना 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 पाण्यात गेला कसा. सांगे पिंध्या हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा, सांगना पाण्यात गेला कसा, सांगना पाण्यात गेला कसा, पाण्यात गेला कसा, सांगना पाण्यात गेला कसा.
जीव माझा, हा जीव माझा, हा जीव माझा, हा जीव माझा झाला वेडा सांगना पाण्यात गेला कसा, पाण्यात गेला कसा हे सांगना, पाण्यात गेला कसा. लय बी कीर्तनकार कोरडा नको म्हणून या कधी झलक आपली द्यायला लागते, लक्ष नाही का. आणि मग हा जगद्गुरु तुकोबारायांनी ही भूमिका ठेवली, हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. समाजाला नाम सांगितलं आणि मग तो काळ आहे 350 पावणे 400 वर्षापूर्वीचा काळ सजनाव. जगद्गुरु तुकोबाराय आणि छत्रपती शिवाजीराजे हे समकालीन. छत्रपती शिवाजी राजांच्या विचारांवर जो पगडा उभा होता तो छत्रपती शिवाजी राजांवर विचारांचा पगडा हा जगद्गुरु तुकोबारायांचा होता. तुकोबाराय आणि शिवराय हा 6 वर्षाचा काळ पुण्यामध्ये गेला, लोहगावमध्ये गेला. या ठिकाणी आदरणीय प्रल्हाद गुरुजी, आपण माझ्या भरपूर भागात फिरलेले आहात. वाई प्रांतात, या ठिकाणी अनेक सातारा प्रांतात, कराड प्रांतात तुमची भरपूर कीर्तन आमच्याकडे झालीत. तुम्हाला प्रत्येक गाव या ठिकाणी माहिती आहे. त्यातलंच एक तुकोबारायांचा आजोळ म्हणजे पुण्यातलं लोहगाव. या लोहगावमध्ये छत्रपती शिवाजी राजांचं येणं जाणं व्हायचं. छत्रपती शिवाजीराजे आणि जगद्गुरु तुकोबाराय यांचा 6 वर्षाचा काळ खऱ्या अर्थाने या पुण्यामध्ये व्यतीत झाला. आणि ह्या पुण्यामध्ये कार्य करत असताना या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांच्या वाणीचा प्रभाव या ठिकाणी जनमानसावर होत होता. तुकोबाराय कीर्तन करत होते. एक शक्ती आणि एक भक्तीचं उदाहरण तुमच्या समोर ठेवते सज्जनाव. आणि मग छत्रपती शिवाजीराजे कधी कीर्तनाला निघायचे, जाता जाता मोहिमेला जायचे आणि जाता जाता कीर्तनाला जायचे. आणि मग मावळे म्हणायचे, राजे मोहीम महत्वाची आहे, राजे मोहीम महत्वाची आहे. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, डच, फ्रेंच, मोगल यांनी हौदस माजवलाय राजे. आया बहिणींची इज्जत तुटल्या गेलेली आहे. या ठिकाणी हे सनई चौघडे वाजणारा महाराष्ट्र आज शांत वाटत होता. त्यावेळेस खऱ्या अर्थानं महाराजांनी या ठिकाणी तलवार हातात घेतली होती. आणि मग जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन या ठिकाणी लोहगावमध्ये सुरू झालं. साच आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ आणि शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, ही अमृताची वाणी बरसायला लागली. आणि तुकोबारायांनी कीर्तनाचा विषय घेतला, थोडा इको कमी ठेवायचा. छत्रपती शिवाजीराजे समोर बसले. हे मावळे सांगतात, राजा चला, राजा मोहिमेला जायचंय. राजे सांगतात मोहिमेला नाही जायचं, आज कीर्तनात बसायचं, कीर्तन श्रवण करायचं आणि मग मोहिमेला निघायचं. हे समोर होती शक्ती आणि त्याच्या समोर टाळ घेऊन उभी होती भक्ती. भक्तीचं उदाहरण म्हणजे साक्षात जगद्गुरु तुकोबाराय आणि शक्तीचं उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजीराजे भोसले. या ठिकाणी राजे समोर बसले. तुकोबारायांनी कीर्तन सुरू केलं. राज ही नदी निघते का राज? ती नदी पाना फुलांना भरत जाते. ती पशुपशवादिकांना या ठिकाणी पाणी देते, जनमानसांना पाणी देते, तृप्त करते. आणि या नदीचं अंतिम ध्येय हे सर्व करत असताना या नदीचं अंतिम ध्येय हे समुद्राला जाऊन मिळणं. समुद्र मापन प्रविशंती यद्वत. राज जर नदी समुद्राला जाऊन मिळाली तर नदीची गती खुंटली आणि नदीला या ठिकाणी पुढे जाणे नाही. तसंच या मनुष्य देहाचं आहे. माणसाने जन्माला यायचं, जनमानसांची सेवा करायची, परमार्थ करायचा, भक्ती करायची, मुखात देवाचं नाव घ्यायचं, हेची आम्हा करणे काम आणि बीज वाढवावे नाम. या ठिकाणी अंतःकरणातून नामस्मरण करायचं, भक्ती करायची. आणि या मनुष्य जन्माचं जसं नदीचं अंतिम ध्येय हे मोक्षाला जाऊन मिळणं आहे, तसं मनुष्याचं अंतिम ध्येय हे खऱ्या अर्थानं नदीचं अंतिम ध्येय समुद्राला जाऊन मिळणं आहे, तसं मनुष्याचं अंतिम ध्येय हे मोक्षाला जाऊन मिळणं. धर्म, अर्थ, काम आणि अंतिम पुरुषार्थ हा मोक्ष आहे. आणि मग छत्रपती शिवाजीराजे सांगतात यासाठी काय करावं लागल. आणि मग तुकोबाराय सांगतात यासाठी रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी म्हणायचं आणि मोक्षावर जायचं. राज रामकृष्ण हरी. छत्रपती शिवाजीराजांनी असलेली तलवार महाराज शिवरायांची तलवार शिवरायांनी बाजूला ठेवली. जगद्गुरु तुकोबारायांच्या विचारांचा प्रभाव शिवरायांवर झाला. शिवरायांनी तलवार बाजूला ठेवली आणि आता सुरू झालं नामस्मरण. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी म्हणायचं आणि मग मोक्षावर जायचं. मावळे सांगतात राजा उठा, राजा चला. राजे सांगतात पुढे जायचे मावळ्यांनो. मावळे सांगतात आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, डच, फ्रेंच, मोगल यांनी महाराष्ट्र उद्ध्वस्त केलेला आहे. भगव्याचा रंग अंधुक झालेला आहे. दिल्लीच्या सत्ताकडे पाहणारा सह्याद्री झुकल्यासारखं वाटतोय. राजा उठा. राजे म्हणतात आता कुठं नाही जायचं, आता मोहिमेला नाही जायचं, आता रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी म्हणायचं आणि आता मोक्षावर जायचं. आता मात्र धर्म संकट उभं राहिलं. छत्रपती शिवाजीराजांनी तलवार बाजूला ठेवली. थेट मासाहेब जिजाऊंकडे हा सगळा प्रश्न गेला. आई साहेब
अनर्थ झाला, धर्म संकटात आला. शिवरायांनी तलवार बाजूला ठेवली. रयतेचं रक्षण करणारा, भगव्याचं रक्षण करणारा, या ठिकाणी माता भगिनींचं रक्षण करणारा हा शिवबा राजा शांत झाला. आई साहेब चला. आणि मग या ठिकाणी मासाहेब जिजाऊ यांनी सज्जन हो सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. आणि मग खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजीराजे राजे सांगतात आई साहेब अरे काय झालं, तुम्ही काय आला आम्हाला भेटायला? शिवबाराज तलवार कुठे आहे आपली तलवार? राजे सांगतात आई साहेब आता तलवार नाही घ्यायची, आता रामकृष्ण हरी म्हणायचं आणि आता थेट मोक्षावर जायचं. या ठिकाणी मासाहेब जिजाऊ सांगतात शिवबाराजे तुम्ही रयतेच्या रक्षणासाठी उभे राहिलेत, तुम्हाला उभं कशासाठी केलंय? आदिलशाही, निजामशाही, कुतुबदाज, फ्रेंच यांनी महाराष्ट्र उद्ध्वस्त केलेला आहे. भगव्याचा रंग अंधुक झालेला आहे. मंदिरातले देव उद्ध्वस्त झालेत, मंदिरं उद्ध्वस्त झालेत आणि यासाठी या धर्माचं रक्षण करायला कोणीतरी धर्म रक्षक उभा व्हावा म्हणून शिवबाराजे तुम्हाला उभं केलं. राजा सांगा काय झालं? राजा सांगतात आई साहेब आता रामकृष्ण हरी म्हणायचं आणि आता मोक्षावर जायचं. आई साहेब जिजाऊच्या डोळ्यात पाणी आलं आणि मग थेट आई साहेब जिजाऊ गेल्या जगद्गुरु तुकोबारायांकडे. महाराज तुमच्या कीर्तनाचा प्रभाव एवढा मोठा झाला की शिवरायांनी तलवार बाजूला ठेवली. महाराज असं काहीतरी कीर्तन करा की शिवराय परत तलवार हातात घेतील. महाराज सांगतात आई साहेब आमचं काय चुकलं का? हो तुमचं चुकलं नाही, तुकोबार आहे, तुमची वाणी बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण मोक्ष हा छत्रपती शिवाजी राजांना सांगू नका. शिवरायांना तुम्ही कर्म सिद्धांत सांगा, एका क्षत्रियाचा धर्म सांगा, एका क्षत्रियाने जन्माला आल्यानंतर काय करायचं हे तुम्ही एका छत्रपती शिवाजी राजांना आज कीर्तनातून सांगा. राजे तलवार हातात घेत नाहीत. राजा म्हणतात रामकृष्ण हरी म्हणायचं आणि मोक्षावर जायचं. आता मात्र जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन पुन्हा एकदा सुरू झालं. आई साहेब सांगतात ओ महाराज, ओ जगद्गुरु, अरे खचला अर्जुनही होता रणांगणात, पण खचलेल्या अर्जुनाला उभा करण्याचं काम श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने केलं. अर्जुना संकट पडता जडभारी आणि गीता सांगे हरी कुरुक्षेत्री. अर्जुनाची व्याजे गीता प्रकाशून सिराजे, संसारा एवढे थोरोजे फेडिले जगाचे. आता तुम्ही या ठिकाणी कृष्ण म्हणा आणि बसलेले छत्रपती शिवाजीराजे अर्जुन बनतील. सांगा कृष्णाला या अर्जुनाला उभा करायला. आणि मग जगद्गुरु तुकोबारायांचं पुन्हा एकदा कीर्तन सुरू झालं आणि तीच तुकोबारायांची कीर्तनातून वाणी आज या ठिकाणी साचने मवाळ मिथुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, ही अमृताची वाणी धारदार वाणी झाली. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात राजा आज तुम्हाला आम्ही मोक्ष नाही सांगणार. राजा तो सूर्य दिसतो का? हो राजा त्या सूर्याचं काम काय? त्या सूर्याचं काम उगवणं आणि जगाला प्रकाश देणं आहे. राजा सूर्याचं काम उगवणं आणि जगाला प्रकाश देणं आहे. जर सूर्याने उगवायचं सोडलं तर काय होईल? पृथ्वी नष्ट होईल. मग सांगा राजा या सूर्याचं कर्म आणि धर्म काय? राजे सांगतात सूर्याचं कर्म आणि धर्म उगवणं आणि जगाला प्रकाश देणं आहे. राजा सूर्याने उगवायचं सोडून दिलं तर पृथ्वी नष्ट होईल. राजा म्हणतात हो राजा, जसं सूर्याचं कर्म आणि धर्म उगवणं आणि जगाला प्रकाश देणं तर राजा एका क्षत्रियाचा धर्म सांगा. राजे शांत झाले आणि मग तुकोबाराय सांगतात राजा मोक्षावर आम्ही बी जायचं आणि मोक्षावर तुम्ही बी जायचं राजा. पण राजा तुम्ही तलवार हातात घ्यायची आणि आम्ही टाळ हातात घ्यायचा. आम्ही टाळ घेऊन भक्ती करायची आणि समाजाला देव सांगायचा आणि तुम्ही तलवार घेऊन शक्ती मार्गाने मंदिरातला देव टिकवायचा. राजा हे दोघांचं वेगवेगळं कार्य आहे. मोक्षावर तुम्ही बी जायचं आणि मोक्षावर आम्ही बी जायचं. आता मात्र छत्रपती शिवाजीराजे सांगतात सांगा महाराज काय करावं? राजा जसा सूर्याचं कर्म आणि धर्म उगवणं आणि जगाला प्रकाश देणं तसा एका क्षत्रियाचा धर्म आहे. घ्या ती तलवार हातात आणि करा एकदा धर्माचं पुन्हा पालन. राजा उठा, करा धर्माचं पालन, अभंगाचं धर्माचे पालन, 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 धर्माचे पालन,
काढीत मग काय आता. धर्माचे पालन करणे पाखंड खंड हेच आम्हा करणे काम बीज वाढवा विनाम. सज्जन हो, या ठिकाणी छत्रपती शिवाजी राजांचा हा दाखला दिला. हा अभंग जो वेगळ्या पद्धतीनेही सोडवता येतो, पण धर्माच्या अनुषंगाने सांगितलं. तुकोबारांच्या कीर्तनाचा प्रभाव हा शिवरायांवर झाला. महाराजांनी तलवार हातात घेतली. पण खरं सांगू का, या आधीचा महाराष्ट्र वेगळा होता. थोड्या वेळ आपलं कीर्तन सज्जनावर राहिलेलं आहे, जास्त वेळ तुम्हाला बसवणार नाही. आता जो महाराष्ट्र दिसतो इतकं सुंदर चित्र हे 12व्या शतकात महाराष्ट्राचं होतं. 12वं शतक हे महाराष्ट्रासाठी फार महत्वाचं होतं. 12व्या शतकात खऱ्या अर्थानं माऊली ज्ञानोबाने आळंदीमध्ये मराठी भाषेचा गौरव करत होते. माझा मराठाच बोल कौतुके पै अमृता तेही पैंजा अजिंक्य ऐसी अक्षरे रसिके मेळविना ए या मराठाची नगरी आणि ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. महाराष्ट्र आनंदाने डवलत होता. महाराष्ट्रावर या ठिकाणी सनई चौकडे वाजत होते. पाना फुलांना बहर आला होता. पण खऱ्या अर्थानं वारकरी आळंदीमध्ये पंढरपूरमध्ये वारकरी नाचत होते. टाळांचा आवाज होता, मृदंगाचा आवाज होता आणि भजनानंद या ठिकाणी महाराष्ट्रात उभा होता. पण रामेश्वर बाबा कुणाची तरी नजर महाराष्ट्राला लागली आणि महाराष्ट्राला अशी नजर लागली की 8000 इस्लामिक सत्ता 8000 इस्लामिक सत्तांनी महाराष्ट्रावर आक्रमण केला. दिन 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 करत अल्लाउद्दीन खिलजीने धाड टाकली. दिन दिन करत अल्लाउद्दीन खिलजीने धाड टाकली. या ठिकाणी तुळशी वृंदावन नष्ट झालं. आया भनीची इज्जत लुटल्या गेली. मंदिराचे देव उद्ध्वस्त झाले आणि मग महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला. भगव्याचा रंग अंतोक झाला. दिल्लीच्या तख्ताकडे पाहणारा सह्याद या चुकल्यासारखा वाटला. आणि मग कोण रोकेल हे वादळ, कोण रोकेल हे वादळ रोकायला. आता एका वादळाची, नुसत्या वादळाची नाही सज्जन हो, आता भगव्या वादळाची गरज या महाराष्ट्राला होती. आणि मग खऱ्या अर्थानं आणि मग 288 वर्ष अन्याय झाला. 288 वर्षानंतर या ठिकाणी पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी आवाज दिला. ए वय ए कोल्हापूरची महालक्ष्मी, ए आई तुळजा भवानी, ए मनीची शब्दसुंगी, तुला दार उघडावं लागल बये. दार उघड बाई, आता दार गोंधळी ना आम्ही आंब्याची गोंधळी ना आम्ही आंब्याची गोंधळी. कोल्हापूरची महालक्ष्मी दारुगड आणि दारुगड गेलं धाड त्रिता. दार उघडले गेलं धाराशिव जिल्ह्यामध्ये. आवाज द्या जरा आता, चला माझ्या माईकला आवाज द्या. दार उघडले गेलं धाराशिव जिल्ह्यामध्ये. उस्मानाबाद नाही सज्जना हो, धाराशिव. अहमदनगर नाही, अहिल्यानगर आणि औरंगाबाद नहीं, छत्रपति धर्मवीर संभाजीनगर। इस भारत में रहना पड़ेगा ना भाई, तो भारत माता की जय बोलना पड़ेगा। तिरंग्याला सॅल्यूट करावं लागेल, भगव्याला नमन करावं लागेल, शिवबाराजांसमोर झुकावं लागेल आणि सर्जा छत्रपति धर्मवीर शंभूराजाला मानावं लागल। आणि भयन दार उघडलं। शहाजी राजे सांगतात महाराणी साहेब, पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा तेही लोकी झेंडा, असा पुत्र जन्माला घाला। आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, मुघलशाही या बादशाहांना खऱ्या अर्थाने लोळवल आणि पुन्हा एकदा स्वराज्य निर्माण करल असा पुत्र जन्माला घाला। भयन दार उघडलं। भूम परांड्यामध्ये आई साहेब जिजाऊंना दिवस गेले। आता मात्र महासाहेबांचं तेज जबरदस्त दिसत होतं।
कुणीतरी जन्माला येण्याची चाहूल या ठिकाणी शिवनेरीने दिली। बाळासाहेब जिजाऊंना डोहाळे लागले। डोहाळे आंबट खायचे नाहीत, महिला मंडळ लक्ष देऊ नये का? डोहाळे माती खायचे लागले नाहीत। बाळासाहेब सांगतात मला डोहाळे लागले, मला घोड्यावर बैसावंसं वाटतं, मला सिंहावर बैसावंसं वाटतंय, मला दानपट्टे फिरवावेसे वाटतात, मला समशेरी फिरवावेसे वाटतात, मला समशेरी फिरवत दानपट्टे फिरवत दुश्मनांच्या गर्दनीवर पुन्हा एकदा भगवा महाराष्ट्रावर फडकावासं वाटतोय आणि स्वराज्य निर्माण करावंसं वाटतं। स्वराज्य निर्मितीचे डोहाळे आईसाहेब जिजाऊंना लागले। थोडा हळू वाजवायचा काळ आणि मग दिवस जवळ आला। फाल्गुन वैद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीतून आवाज आला, रयतेचं रक्षण कराल, धर्माचं रक्षण कराल। या ठिकाणी माता भगिनींची लुटलेली इज्जत ज्यांनी ज्यांनी लुटली त्या सगळ्यांचा कर्दनकाळ बनून येईल असा भगवाधारी छत्रपती शिवाजी राजा पुन्हा एकदा या ठिकाणी एक भगवं वादळ निर्माण झालं आणि राजेंचा जन्म महाराष्ट्रात झाला, शिवनेरीवर झाला आणि अवघ्या महाराष्ट्राला आनंद झाला। बोला छत्रपती शिवाजी महाराज की। आणि राजांचं वय वर्ष झालं 10 वर्ष। वयाच्या 10व्या वर्षी या ठिकाणी महाराजांनी शौर्य दाखवायला